राजेशला वाटलं की तो 50,000ची SIP सुरू करतोय, पण 1 वर्षानंतर त्याला लक्षात आलं की SIP नाही तर इन्शुरन्स पॉलिसी घेतली गेली आहे आणि ना आता त्याला रक्कम कमी करता येते ना त्याच्यातनं काही पैसे काढून घेता येतात। राजेशचा बिझनेस छान चालू होता आणि गुंतवणुकीसाठी SIP शोधत होता। ऑनलाईन सर्च केलं तेव्हा एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म दिसला आणि त्यांनी काहीही न वाचता दरमहा 50,000 रुपयाची SIP सुरू केली। 1 वर्षानंतर बिझनेसची कमाई अनियमित झाली, तेव्हा त्यांनी विचार केला की SIP आपण 50,000वरून 20,000वर करावी। तसा त्यांनी पर्याय शोधला तर तसा काही पर्याय त्याला उपलब्धच दिसला नाही। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण SIP नाही तर युलिप पॉलिसी घेतली आहे। त्यात ठराविक रक्कम भरायची अट होती आणि 5 वर्षाचं लॉक इन होतं। मित्रांनो, इथे चूक होती प्रोडक्ट समजून न घेता गुंतवणूक करण्याची। म्युच्युअल फंड SIP आणि युलिप हे दोन्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत। गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की तपासा की तुम्ही नक्की SIP सुरू करताय ना, कारण एक छोटी चूक पुढील अनेक वर्षांची अडचण निर्माण करू शकते। प्रत्येक मंथली इन्व्हेस्टमेंट ही SIP नसते। गुंतवणूक करताना प्रॉडक्ट, त्याचे लॉक इन, अटी नक्की तपासून घ्या आणि त्यासाठी तुमच्या ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्या। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।